आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण विरुद्धचं युद्ध आणखीन काही आठवडे सुरू ठेवण्याचा ट्रम्प यांचा इशारा. युद्धात आत्तापर्यंत 800हून अधिक जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आखाती देशातल्या अनेक प्रमुखांशी चर्चा. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मंत्र्यांच्या समितीची स्थापना. भारताकडे आगामी 40 ते 50 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. आणि राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह 9 उमेदवारांची भाजपाकडून घोषणा. इराण विरुद्धचं युद्ध अनेक आठवडे चालू शकतं. अमेरिकेकडे दीर्घकाळ युद्ध करण्याची क्षमता आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धाचं समर्थन केलं होतं. त्याला दुजोरा देताना ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून आज पहाटेही तेहरानमध्ये क्षेपणास्त्र डागली गेली. इराणही प्रत्युत्तरादाखल आखाती देश आणि इस्रायलवर हल्ले करत आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात 787 जणांचा मृत्यू झाल्याचं इराणी रेड क्रेसेंट सोसायटीनं म्हटलं आहे. इराणच्या हल्ल्यात 11 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलनं लेबननवर केलेल्या हल्ल्यात 52 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्याही 6 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. परदेशी जहाजांवर काम करणाऱ्या 3 भारतीय खलाशांनाही या युद्धात प्राण गमवावे लागले आहेत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कतार, कुवेत, ओमानसारख्या देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी आखाती देशांमधल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आणि तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण धोरणविषयक युरोपीय महासंघाचे उच्चायुक्त काजा कल्लास यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. इराणी आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांची समिती स्थापन केली असून याची दैनंदिन बैठक घेतली जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. निर्यातविषयक परवानग्यांना गरजेनुसार शिथिलता देणं, सीमाशुल्क आणि बंदरे खात्यात समन्वय साधून आयातीसाठी सुलभ परवानगी मिळवून देणं, वित्त आणि विमा क्षेत्रातल्या संस्थांशी समन्वय साधून निर्यातदारांच्या हितांचं रक्षण यासाठी ही समिती काम करणार आहे. यात वित्तीय सेवा, परराष्ट्र व्यवहार, नौकानयन आणि जलमार्ग, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसंच केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक उपाययोजनेचे तसंच संवाद साधण्याचं आवाहन भारतानं पुन्हा केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या बाजूनं भारत आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. जवळपास 1 कोटी भारतीय आखाती देशात काम करतात. त्यांची सुरक्षितता भारतासाठी महत्त्वाची आहे. ज्या गोष्टीचा भारतावर थेट परिणाम होतो त्यापासून भारत अलिप्त राहू शकत नाही, असं या निवेदनात म्हटलं आहे. मध्य आशियातल्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारताचे लोक जगभरात कामासाठी विखुरले आहेत, त्यामुळे भारत जहाजांवरच्या हल्ल्यांनाही ठामपणे विरोध करतो, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारा तेल पुरवठा थांबला तर भारताकडे 10 कोटी बॅरल तेलाचा साठा शिल्लक असून हे तेल 40 ते 45 दिवस पुरेल एवढं आहे. याबाबत सरकार समाधानी असून गरज पडली तर उपाययोजना केल्या जातील, असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज सांगितलं. भारताकडे तेल वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही उपलब्ध आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचं पुरी यांनी सांगितलं आहे. दरम्यान कतारनं आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करत नैसर्गिक वायूचा पुरवठा 40% कमी केला आहे. कतार हा नैसर्गिक वायूसाठी भारताचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. देशातल्या एकूण नैसर्गिक वायूपैकी 40% कतारमधून आयात केला जातो. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांनी सुरू केले आहेत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई आणि अबुधाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा काल रात्रीपासून अंशतः पुन्हा सुरू झाली असून
त्यामुळे तिथं अडकलेल्या हजारो भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुबईत अडकलेल्या 149 भारतीय प्रवाशांना घेऊन एअर इंडिया कंपनीचं पहिलं विमान आज भारतात परतलं. इंडिगो या विमान कंपनीनं मध्य पूर्वेत अडकलेल्या भारतीय प्रवाशांसाठी विमानं सोडली आहेत. जेद्दाहसाठी आज 4 विमानांचं उड्डाण झालं. मस्कत, जेद्दाह, मदिना आणि अथेन्स या 4ही ठिकाणी मिळून 26 विमान उड्डाणं केली जाणार आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच संयुक्त अरब अमिरातीच्या दिशेनेही एक विमान पाठवण्यात येईल, असं इंडिगोनं आपल्या निवेदनात म्हटलंय. या भागात अडकलेल्या राज्यातल्या 164 जणांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 विमानांची व्यवस्था केली आहे. ती थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांना येत्या 2 ते 3 दिवसात परत आणण्यात येईल, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. नाशिक इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. तटरक्षक दलासाठी अद्ययावत हेलिकॉप्टर्स आणि नौदलासाठी अद्ययावत स्टील क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं एकूण 5,083 कोटी रुपयांचे करार केले आहेत. नवी दिल्ली इथं संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत आज त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. या अंतर्गत कमी वजनाची 6 डबल इंजिन हेलिकॉप्टर्स आणि त्यासाठीची इतर सामग्री बंगळुरूच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून 2,901 कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहेत. पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या स्टील क्षेपणास्त्रांची खरेदी JSC रोसोबोरॉन एक्सपोर्ट्स या रशियन कंपनीकडून 2,182 कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहेत. या संरक्षण सामुग्रीमुळे दोन्ही दलांच्या युद्धकालीन आणि आपत्कालीन परिचालन क्षमतेत वाढ होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या 6 राज्यातल्या जागांसाठी आज भारतीय जनता पार्टीनं 9 उमेदवारांची नावं जाहीर केली. नवनियुक्त पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणातले माजी लोकसभा सदस्य संजय भाटिया तसंच ओदिशातले राज्यसभेचे सदस्य सुजित कुमार आणि माजी सदस्य मनमोहन सामल हे वगळता सर्व नवे चेहरे आहेत. राज्यसभेच्या 37 सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिलमध्ये संपत असल्यानं 16 मार्चला ही निवडणूक होणार आहे. राज्यातल्या 7 सदस्यांचा त्यात समावेश असून अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार जाहीर केलेले नाहीत. गेल्या 6 महिन्यात 1 लाखांहून अधिक शाळांमधल्या 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी अनिवार्य बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण केली आहे, असं UIDAI अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये आयोजित शिबिरांव्यतिरिक्त विद्यार्थी कोणत्याही आधार सेवा केंद्रांमध्ये त्यांची बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण करू शकतात, असंही या निवेदनात म्हटलं आहे. विविध सरकारी योजना, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रमाणीकरण करताना तसंच नीट, JEE इत्यादी स्पर्धात्मक आणि विद्यापीठ परीक्षांमध्ये या बायोमेट्रिक नोंदणीचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. नेपाळमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकांसाठी येत्या 5 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळं आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या निवडणुकीसाठी नेपाळमधले 65 राजकीय पक्षांचे 3,406 उमेदवार रिंगणात आहेत. 1,80,00,000पेक्षा जास्त नेपाळी नागरिक मतदान करणार आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून शाळा, रुग्णालयं आणि सरकारी इमारतींचा मतदान केंद्र म्हणून वापर होणार आहे. मतदानाची प्रक्रिया अधिक निष्पक्ष आणि न्याय व्हावी यासाठी आचारसंहिता कठोरपणे लागू केल्याचं नेपाळच्या निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आज बर्मिंगहॅम इथं सुरू झाली. लक्ष्य सेन, सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. पुरुष गटात लक्ष्य सेन आणि गतविजेता चीनचा शी यू क्वी यांच्या दरम्यान सामना होत आहे. मात्र पश्चिम आशियाई देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई विमानतळावर दीर्घकाळ अडकून पडल्यानं ऑलिम्पिक पदक विजेत्या भारताच्या PV सिंधूला माघारी परतावं लागल्यानं स्पर्धेला मुकावं लागणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराणविरुद्धचं युद्ध आणखीन काही आठवडे सुरू ठेवण्याचा ट्रम्प यांचा इशारा. युद्धात आत्तापर्यंत 800हून अधिक जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आखाती देशांमधल्या अनेक प्रमुखांशी चर्चा. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मंत्र्यांच्या समितीची स्थापना.
भारताकडे आगामी 40 ते 50 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. आणि राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह 9 उमेदवारांची भाजपाकडून घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.